हे शूटिंग केलं त्या सगळ्या म्हणजे त्यांनी पुस्तक लिहिताना त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे त्यांनी पहिल्या पेजवर आभार मानलेत. कॉमन गोष्ट अशी आहे की आपण सगळ्यांचेच आभार बऱ्यापैकी मानतो. म्हणजे जस्ट थँक्यू म्हणतो, ओके थँक्यू थँक्यू तुम्ही मला काहीतरी आणून दिलं आज खायला, शेजाऱ्यांनी काही आणून दिलं की. पण ते मनापासून असतं का, की आपल्याला आई वडिलांनी शिकवलंय की बाबा त्यांनी काहीतरी तुला दिलंय थँक्यू तरी म्हण. थँक्यू तर आता अस्तित्वात आलंय. बहुतेक आपण लहान असताना तर तसं काही नव्हतं. फक्त वा वा किंवा हसायचं वगैरे आणून दिलंय म्हणून किंवा एखादी आवडीची वस्तू असल्यावर जरा आपण काहीतरी एक दोन वाक्य बोलतो. तर त्यांनी मनापासून आभार मानलेत कारण त्यांच्या या कामात त्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे त्या त्या लोकांचे त्यांनी आभार मानलेत आणि असं एक पेज त्यांनी वापरलंय. त्यानंतर त्यांनी आपल्याला अनुक्रमणिका दिली आहे त्या पुस्तकात. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे विषय दिलेत ते मी जरा वाचून दाखवते म्हणजे थोडंसं आपल्यालाही स्पष्ट होईल की तुमचा जादूवर विश्वास आहे का हे मी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं होतं. मग एका महान रहस्याची उकल. त्यानंतर तिसरा धडा आहे तुमच्या जीवनात जादू आणा. चौथा आहे जादूचं पुस्तक. त्यानंतर या सगळ्यानंतर आपला पहिला धडा सुरू होणार आहे लेसन. पहिला दिवस तुम्हाला मिळालेल्या वरदानांची यादी करा. दुसरा दिवस आहे जादूचा दगड. तिसरा दिवस आहे जादूचे नातेसंबंध. चौथा दिवस आहे जादुई आरोग्य. पाचवा दिवस आहे जादूची धनसंपत्ती. सहावा दिवस आहे कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. सातवा दिवस आहे नकारात्मक विचार नाकारणारी जादू. आठवा दिवस आहे जादूचा घटक पदार्थ. नववा दिवस आहे पैशाचे लोहचुंबक. दहाव्या दिवशी आपण बघणार आहोत प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. 11वा दिवस आहे जादुई सकाळ. 12वा दिवस आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. 13वा दिवस आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. मग 14वा दिवस आहे अनुभव म्हणजे अनुभवा जादूचा दिवस. 15वा दिवस जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. 16वा दिवस आरोग्यातली जादू आणि चमत्कार. 17वा दिवस जादूचा धनादेश. 18वा दिवस कामांची जादूची यादी. 19वा दिवस आहे जादूची शतपावली. 20वा दिवस आहे हृदयस्थ जादू म्हणजे हार्टची जादू. 21वा दिवस दिव्य भव्य परिणाम. 22वा दिवस आहे अगदी तुमच्या डोळ्या देखत. 23वा दिवस तुमच्या श्वासातल्या जादूची हवा. 24वा दिवस जादूची कांडी. 25वा दिवस जादूचे संकेत. 26वा दिवस चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. 27वा दिवस आहे जादूचा आरसा. 28वा दिवस आहे जादूचे स्मरण. आणि नंतर 2 आहेत जादूचा म्हणजे तुमचा जादूमय भविष्यकाळ आणि जादू कधीही संपत नाही. अशी अनुक्रमणिका आपल्याला लेखिकेने दिलेल्या आहेत. इतर अवांतर बोलणं होईल किंवा एखादा भाग आपला इकडे तिकडे होईल पण आपल्याला 28 धडे आहेत आणि त्यानुसार हळूहळू एकेका पायरीने आपण चढत चढत आपल्या आयुष्यात जादू करून घेणार आहोत 200%. पण सगळ्यात पहिल्यांदी महत्वाची एक गोष्ट आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला मी जर कडक किंवा खडूस वाटत असेल नो प्रॉब्लेम. पण काही बाबतीत थोडस एखाद्या टीचरला पण कडक स्वभाव दाखवावा लागतो कारण मग काही व्रात्य मुलं त्यांना त्रास देतात. तर कधी मी काही बोलले रागावले तर मी आधीच तुमची क्षमा मागते कारण ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण आपल्याला कुणीतरी असं जर बोललं नाही की अरे तुम्ही काय नकारात्मक शब्द वापरताय. प्रॉब्लेम हा शब्द आपल्याला वापरायचा नाहीये त्याऐवजी आपल्याला चॅलेंज वापरायचंय. तुम्ही जेव्हा कधी मला काही प्रश्न विचाराल तेव्हा तुम्ही प्रॉब्लेमला चॅलेंज आणि एखादा आजार आहे तर त्याला आपण ब्रेकडाऊन म्हणायचंय. समजा तुमचा हात दुखतोय तर माझ्या हातामध्ये ब्रेकडाऊन आहे असं तुम्ही बोलताना सांगायचं कारण आपण बरेच जण एकत्र काम करतोय.
आणि एकमेकांची आपली जी एनर्जी आहे तो आपल्या एकमेकांकडे जाते. जेवढी आनंदाची गोष्ट आपल्याला मिळते, आपल्या बरोबर पसरते, तेवढंच प्रॉब्लेम म्हटलं की तो प्रॉब्लेम सगळीकडे पसरणार, एकमेकांना त्याचा त्रास होणार. सो प्लीज काळजी घ्या. त्यानंतर पहिलं मी सांगितलं होतं नकारात्मक शब्द वापरू नका. मला वाटतं सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली असेल. दुसरा निरोप होता तुम्हाला की जमल्यास तुम्ही द सिक्रेट रॉन्डा बर्नची सिक्रेट मूव्ही जमल्यास YouTubeवर सर्च करा आणि ती बघा. म्हणजे त्यात काय आहे थोडंफार तुम्हाला आयडिया येईल. आणि तिसरं तुम्हाला मी काल एक सांगितलं होतं. तुमच्या 10 तुम्हाला अगदी वेड्यासारख्या हव्या असलेल्या वस्तूंसाठी किंवा तुमच्या स्वप्नांसाठी एक 10 नंबर म्हणजे 1 ते 10 तुम्हाला जे अर्जंट हवंय त्याचा नंबर पहिला असेल. जे आरामात हवंय त्याचा नंबर 10वा अशी एक यादी तयार करा. बहुतेक सगळ्यांनी केली असेलच, अशी मला आशा वाटतेय. तर आता मॅडम आपल्या काय म्हणतायत, लेखिका मॅडम. रोनाल्ड डाल 1916 ते 1990 एक लेखक होते. त्यांचं काय म्हणणं होतं, की ज्यांचा जादूवर विश्वास नाही, त्यांना ती कधीच अनुभवता येणार नाही. आपल्या आजूबाजूला देखील अनेक असे कोणी कटकटे, कोणी शांत, कोणी खूप बडबडी अशी वेगवेगळी लोकं आपण पाहत असतो. आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव आपण ऐकत असतो आणि ते ऐकता-ऐकता आपण त्याच्यात गुंतून पडतो. दुसऱ्याच्या दुःखात आपण दुःखी व्हायला लागतो आणि तो भुंगा घेऊन पण आपण कधी-कधी त्या विचारात आपण पडत राहतो, की अरे त्याचं असं-असं झालं. माझी शेजारची खरी मैत्रीण आहे. तिला असा-असा त्रास आहे. तिचा नवरा तिला मारतो. हा सगळा विचार तुम्ही स्वतःभोवती स्वतः करत राहता आणि नकारात्मकता म्हणजे तिच्या घरातली नकारात्मकता तुम्ही आपल्या घरी घेऊन येता आणि त्या दिवशी तुम्ही जर असा मार्क केलं, तर तो दिवस जरा बऱ्यापैकी तुमचाही तसाच जातो जसा तिचा गेलाय. तर दुसऱ्याच्या दुःखात पडायचं आपल्याला काही गरज नाहीये. जोवर दुसरा तुम्हाला येऊन काही सांगत नाहीये, तरी पण शक्यतो प्रयत्न करा आणि ती गोष्ट टाळा. कारण आपल्याला आतापासनं आपल्याला सकारात्मक विचारांमध्ये राहायचंय. मी तुम्हाला म्हणाले होते लहानपणीचं सगळं जग. तसंच आपल्या लेखिका मॅडमनी पण लिहिलेलं आहे, की लहानपणी जर तुमचा दात पडला, त्यावेळी तुम्हाला किती उत्साही, उत्तेजित वाटलं होतं. ते तुमच्या चांगल्या लक्षात असेल किंवा खरं तर दात पडला म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये, पण दाताची परी त्या रात्री येणार असं तुम्हाला वाटायचं. नाताळची जादू तर आपण अनुभवतोच, की नाताळ बाबा सगळीकडे एकदम कसं काय जातो. पण ही मुलांची स्वप्न आहेत आणि ती लहानपणी सगळी पूर्ण होतात. त्यांचा कधी अपेक्षाभंग होत नाही. कसा कोण जाणे? पण त्यांना जे हवं ते मिळतं कारण ते खूप निरागस असतात. आपण आता ठरवायचंय आणि आजपासनं आपण लहान व्हायचंय. लहानपणाच्या त्या गोष्टी आठवायच्या जेव्हा आपणही निरागस होतो. कारण लहानपणी रेनडिअर उडू शकत होतं, पऱ्या बागेत हिंडायच्या. पाळीव प्राणी माणसांसारखे वाटायचे. खेळण्यांनाही त्यांचं अस्तित्व असायचं. कारण आपण लहान असताना आपल्याला खरी गाडी आणि खोटी गाडी यातला फरक काही कधी कळत नाही. म्हणजे आपण लहान असताना आपल्यातल्या अनेकांना प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि येणारा प्रत्येक दिवस चांगला आणखी उत्साह व साहस घेऊन येईल असा विश्वास वाटत असतो. आणि या सगळ्या जादुई वातावरणातली आपला आनंद कोणी हिरावून घेईल अशी शंकाही त्यांच्या मनात येत नाही लहान मुलांच्या. पण आपण जसे-जसे हळू-हळू थोडे-थोडे मोठे होत जातो, तसतशा जबाबदाऱ्या वाढतात. मोठ्यांचं काही ऐकतो, आजूबाजूच्यांचं काही ऐकतो, मित्र-मैत्रिणी असतातच. त्यांचे ते काही चॅलेंजेस आपल्या समोर शेअर करतात. त्यांना काही ब्रेकडाऊन आहेत ते आपल्याला सांगत असतात आणि हळू आपण प्रौढ व्हायला लागतो आणि आपल्या डोक्यात या सगळ्या गोष्टींचा गुंता वाढायला लागतो आणि आपण या सगळ्या गुंत्यात गुंतून जातो. एकेकाळी जी जादू झाली होती आपण लहान असताना, ती आता होईलच का? यावर विश्वास कसा ठेवायचा? पण ती खरी आहे. आणि प्रौढांच्या जीवनाबाबत भ्रमनिरास दृष्टिकोन आहे, तो खोटा आहे. हे सांगण्यासाठी लेखिकेने हा लेखन प्रपंच मांडलाय, असं तिचं म्हणणं आहे. जगण्यातली ही जादू खरी आहे, अगदी तुमच्यासारखी. तुम्ही जसे वास्तवात जगत आहात, तसंच. खरं तर लहानपणी तुम्ही कल्पना केली होती त्यापेक्षा प्रत्यक्ष जीवन कितीतरी जास्त विस्मयकारक असू शकतं. श्वास रोखून धरणारं, दरारायुक्त, आदर, उत्साह वाढवणारं, उत्तेजित करणारं, आनंद देणारं असेल. एकदा का ही जादू तुमच्या दृष्टिपथात आली ना,
की काय करायचं, कसं वागायचं हे तुम्हाला सहज कळेल आणि तुमच्या स्वप्नातलं आयुष्य तुम्ही प्रत्यक्षात जगायला लागाल. आणि मग जगण्याचा व जादूवरचा विश्वास ठेवणं तुम्ही कसं काय सोडून दिलं होतं याचं तुम्हालाच आश्चर्य वाटायला लागेल. पण एक आहे की आता आपल्याला रेंडियर उडताना दिसू शकणार नाहीत. परंतु ज्या ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर घडाव्या असं वाटतंय तुम्हाला, त्या त्या घडताना तुम्हाला दिसू लागतील. दीर्घकाळ तुम्ही जे फक्त स्वप्न पाहत होतात, ते पूर्ण होताना दिसेल. त्या घटना अचानकपणे प्रत्यक्षात घडू लागल्या की काय, असं तुम्हाला वाटायला लागेल, जाणवेल. आणि स्वप्नात घटनांची जी गुंफण तुम्ही केली होती, अगदी तशीच सत्यात कशी काय आली, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण जादू ही अदृश्य प्रांतातच काम करत असते आणि तोच त्याचा सगळ्यात जास्त थरारक आणि आनंदाचा मार्ग असतो. चला तर मग मंडळी, तुम्ही तयार आहात आपल्या आयुष्यात जादू घेण्यासाठी, जादूचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी? कारण लहानपणीच्या तुमच्या प्रत्येक दिवस आश्चर्य आणि भीतीयुक्त आदराच्या भावनेत घालवायला तयार आहात का तुम्ही पुन्हा एकदा? चला तर मग या जादूसाठी आपण तयार होऊया. या रहस्याची खरं तर उकल होते 2000 वर्षापूर्वी. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड स्वप्न पाटील. असंच मध्ये-मध्ये तुम्ही आहात सगळे हे मला कळेल. आणि थँक्स फॉर आन्सरिंग. तर महान रहस्याची उकल कशी काय केली? तर पुढीलचा उतारा जो मॅडमने लिहिलाय तो बायबलच्या नव्या करारातील मॅथ्यूच्या विचारांमधनं, त्याच्या तत्वांमधनं घेण्यात आलेला आहे. गेली अनेक शतकं यामुळे अनेक लोकांची मती गुंग झाली. काही जण गोंधळात पडलेत, तर काहींचा गैरसमज झालेला आहे. त्यांची वाक्य अशी आहेत, की ज्यांची इच्छा असते त्याला विपुल प्रमाणात मिळते आणि ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. कालच मी एका मुलाची गोष्ट तुम्हाला सांगितली होती, की एका साध्या चॉकलेटने आनंदी होणारा मुलगा त्या आईला काय वाटत असेल, "वाह! वाह! एवढूसं तर 10 पैशाचं काही 1-2 रुपयाचं चॉकलेट आणलं, हा किती उड्या मारतोय." मग ती काय करणार? त्याला रेग्युलर ती गोष्ट देत राहणार. चॉकलेट चांगलं वाईट हा विषय आता नाहीये आपला. पण ज्याला आवडतंय, आनंद होतोय त्या गोष्टी त्याला मिळत राहणार आहेत. आणि दुसरा मुलगा, "शी काय हे 2 रुपयाचं कसलं फालतू काहीतरी घेऊन आली. त्यापेक्षा मला 10 रुपयावालं पाकीट हवं होतं." असं म्हटल्यावर आईचा थोडा हिरमोड झाला आणि तिने विचार केला, की ह्याला काही इंटरेस्टच नाहीये, मग कशाला याच्यासाठी काय आणायचं? तेच तत्व इथे लागू होतं. तेच तत्व. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल. त्याला किंवा तिला ते मुबलक प्रमाणात मिळेल आणि ज्याच्याकडे कृतज्ञता नाही, त्याच्याकडून आहे ते किंवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. आता हे उतारे वाचल्यावर तुम्हाला असं वाटत असेल नाही, अन्याय वगैरे तुम्हाला मान्य करावा लागेल. तुम्हाला कल्पना आहे का, श्रीमंत लोकं अधिक श्रीमंत का होत जातात आणि गरीब लोकं आणखी गरीब का होत जातात? थोडासा विचार करा. श्रीमंत लोकं जी नेहमी नित्यनेमाने दानधर्म करतात, पण ते नेहमी जितके श्रीमंत आहेत तितके ते डाउन टू अर्थ, म्हणजे ते जमिनीवर असतात आणि त्यांचे हात मातीचे असतात. पण एखाद्या गरीबाच्या हाती जर एखादं घबाड लागलं, की तो लगेच चढायला लागतो. पण त्याच्या लक्षात हे येत नाही, की जेव्हा तुम्ही अति कराल, तिथे माती पण होईल आणि तो पुन्हा एकदा तसाच गरीब होत राहतो. हे गूढ आहे. ते तुम्हाला उलगडायचंय, म्हणजे मी उलगडून सांगणार आहे. तुम्हाला ते आत्मसात करायचंय. या सगळ्याची जेव्हा तुम्हाला उकल होईल, तेव्हा तुम्हाला कळेल, की अरे, आपण इथे का अडकलो होतो. तर आता मी तुम्हाला तसंही काल सांगितलं होतं, की काय लिहायचंय, कशासाठी आपल्याला काम करायचंय. तर बायबलमधल्या या उतारात आलेल्या गूढ शब्दांच्या शोधामुळे त्याच्या अर्थाचा उलगडा झाला आणि बऱ्याचपैकी स्फटिकांसारखे स्पष्ट आपल्याला दिसू लागले. ही गोष्ट नुसत्या बायबलमध्येच नाहीये, तर कुराणातही हे वचन परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यात आलेले आहे. म्हणजे लक्षात ठेव, परमेश्वराची आकाशवाणी झाली. त्याने जाहीर केलं, "तू जर कृतज्ञ राहिलास, तर मी तुला अधिक देईन आणि जर का तू कृतघ्नपणे वागलास, तर मात्र माझी शिक्षा खरोखर कठोर आहे." आता तुम्ही विचार कराल, की कुराणात असं लिहिलंय, बायबलमध्ये तसं लिहिलंय, आपल्या हिंदू धर्मात नाही का लिहिलंय? सगळीकडे लिहिलेलं आहे. फक्त आपला दृष्टिकोन आपण तिकडे अजून नीट वळवला नाही.
आणि आपल्याला त्यांनी थोडंसं असं दिलंय, ते आपल्याला अजून जमलेलं नाही. तर सजातीय आकर्षण असते. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या विश्वातील अणुनिर्मितीपासून ते ग्रहांच्या हालचालींपर्यंत सर्व ऊर्जा, चैतन्य नियंत्रित केले जाते आणि आकर्षणाच्या या नियमामुळे प्रत्येक सजीव प्राण्यातल्या पेशी तसंच प्रत्येक भौतिक वस्तूंमधील पदार्थ एकत्र राहण्यास मदत होते. तर आपल्या जीवनात आपले विचार आणि भावना हेही एक चैतन्य म्हणजे ऊर्जा, एनर्जी असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवलं जातं. म्हणून तुम्ही जो विचार करता, तुमच्या ज्या भावना असतात, त्याकडे तुम्ही आकर्षित होता. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला तिने काही वाक्य दिली आहेत. जेव्हा तुम्ही विचार करता, मला माझं काम आवडत नाही. माझ्याकडे पुरेसे पैसेच नाहीयेत. परिपूर्ण असा जोडीदार मला मिळालेला नाही. पैसे नसल्यामुळे माझी बिलं मी चुकती करू शकत नाही. मला असं वाटतंय कशामुळे तरी माझी घसरण सुरू झालीये. त्यानं किंवा तिनं माझी योग्यता ओळखली नाही. माझ्या जीवनाचा विचकाच झालेला आहे. माझं वैवाहिक आयुष्य त्रासदायक झालंय. हां. हे असे विचार जेव्हा तुम्ही करता, तेव्हा काय होतं, तुम्ही अशाच विचारांमध्ये गुंतून पडता. दिवसभरात आपल्या मनात 54,000 विचार येत असतात. खरं तर त्याला काही अर्थ नसतो, त्याच्यात काही मीनिंग नसतं. पण असे विचार जर तुम्ही करत असाल, तर ह्या विचारांच्या गुंत्यात तुम्ही गुंतलेले असता. तुम्ही असा विचार करा, चारही बाजूंना तुम्ही वायरिंगमध्ये अडकलाय. त्यातनं तुम्हाला बाहेरच पडता येत नाही. आणि तुम्ही जितके निगेटिव्ह विचार करता, तेवढी नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येत राहते. आणि तुम्ही त्याच प्रकारच्या गोष्टींना आकर्षित करता. आलं लक्षात? निगेटिव्ह विचार जर आपण केले, तर आपल्याला निगेटिव्ह विचारांनीच घेरलं जाईल. मे बी तुम्हाला कदाचित काही लोकांना माहिती नसेल, तर मी सांगते. जरी आपण या विश्वात राहत असलो किंवा काही असेल, तरी देण्या-घेण्याचा व्यवहार असतो. आपल्याला माहितीये का? आपण लाईट वापरतो, इलेक्ट्रिसिटी त्याचं बिल आपण भरतो. मग आपण झाडांमधनं आपल्याला ऊर्जा मिळते, आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यासाठी आपण काय करतो? आपण काहीच करत नाही. खरं तर ते सगळं आपण फ्री घेत असतो. तर फ्री घेतल्यामुळे काय होतं? फ्री घेतल्यामुळे त्याचं व्याज चढत जातं. जर तुम्ही कुणाला काही दिलत, तर तुम्हाला कल्पना नाहीये. तुम्ही कोणाला काही दिलत, तर तुमच्याकडे ती गोष्ट 4 पटीने परत येते. कुणाचं काही घेतलं, तर 4 पटीने तुमची गोष्ट तुमच्याकडनं निघून जाते. हा एक हा एक सिद्धांत आहे युनिव्हर्सचा. म्हणून तुम्ही जितकं द्याल, जितकं चांगलं कराल, जितक्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडनं घडतील, तितकं तुम्ही चांगलं अट्रॅक्ट कराल. हा एक सिद्धांत मी जस्ट सांगून ठेवते. त्याचा पुढे कसा हां. तर आपण मगाशी ऐकलंय ते नकारात्मक विचार. आता हेच विचार जर तुम्ही तुमच्याकडे म्हणजे जे आहे, तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही जर कृतज्ञ असाल आणि विचार करत असाल, की मला माझं काम आवडतंय. माझ्या कुटुंबाचा मला नेहमीच आधार वाटतो. माझी सुट्टी फार मजेत गेली. मला आज फार छान वाटतंय. आतापर्यंतचा सगळ्यात जास्त कर परतावा मला मिळालाय आणि माझा यावेळचा वीकेंड मुलाबरोबर खूप छान गेला. आणि खरोखरच या सगळ्याबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल, तर मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे आकर्षणाचा नियम काय सांगतो, की ज्याच्या आयुष्यात अशा प्रकारच्या गोष्टी आपण आकर्षित करू. तुम्ही जर निगेटिव्ह केलात, तर निगेटिव्ह करणार. तुम्ही जर पॉझिटिव्ह दिलत, तर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात येणार. कृतज्ञता म्हणजे आपली प्रत्येकाची चुंबकीय शक्ती आहे. तुम्हाला मनी मॅग्नेट व्हायचंय, तुम्हाला रिलेशन मॅग्नेट व्हायचंय, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं मॅग्नेट म्हणजे चुंबक व्हायचंय. हां, तर त्या सगळ्या जास्त प्रमाणात या गोष्टी तुम्ही आकर्षित करून घेता, हा सार्वत्रिक नियम आहे. म्हणजे कुठला तर निगेटिव्ह तुमचे विचार असतील,
तर तशाच परिस्थितीत तुम्ही अडकत राहाल आणि पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह बाजू आजूबाजूला घटना घडत राहतील. सभोवताली जे घडतंय ते घडतच राहतं. जसे तुम्ही पेराल तसे उगवेल. येस. पॉइंट टू बी नोटेड की मी म्हटलं तुम्हाला की ह्या बाई तर फॉरेनच्या आहेत, फॉरेनर बाई आहेत आणि आपण भारतीय आहोत. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारतीय संतांनी पण बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून ठेवल्या आहेत, पण आपल्या डोक्यात त्या शिरलेल्या नाहीत कारण आपण अजूनही फॉलोअर्स आहोत. आता आपल्याला आपला सेल्फ तयार करायचा आहे. आपल्याला कोणाचं फॉलोअर नाही व्हायचंय. जे पेराल ते उगवेल ही म्हण आपण कितींदा ऐकली, पण कदाचित तुम्हाला आज या म्हणीचं स्पष्टीकरण कळेल किंवा आज ही म्हण तुमच्या स्पष्ट नजरेत येईल की अच्छा, तर आपण नेहमी नियमितपणे दुसऱ्याला बोलतो. मी ह्या सगळ्याला अपवाद नाही. मी पण हे सगळं केलंय. तुम्ही म्हणाले या बाई आता जास्त शहाणपणा नाही. नाही, मी पण सगळं केलंय. मी सगळ्यांना बोलले. अ, काही केलं नाही केलं तरी नवऱ्यालाही बोलले. त्याला म्हणायचे "हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तू काय बोलत नाहीस. तुझ्या घरचे असे वागतात." हे सगळं माझ्याकडूनही झालंय. मला मान्य आहे. पण ज्या क्षणी मला माझी चूक कळाली, त्या क्षणापासून माझ्यात इतका बदल झालाय की आज मी तुमच्या समोर एवढं बोलू शकते कारण मी माझ्या चुका मान्य केल्यात सगळ्यात पहिल्यांदा आणि त्या चुकांची माफी मागितली आहे. हा कोणासमोर जाऊन नाही. आपल्या वहीत आपण जे ग्रॅटिट्यूड करणार आहोत ते ते यासाठी की आपण मागे काय काय केलंय. आपण कधीतरी मस्करीत आईला म्हणतो काय तू जेवण बनवते. कधी कधी आपण जेवणाला नावं ठेवतो, जेवण नाकारतो, समोर आल्या गोष्टी नाकारतो. त्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. एका बाईकडे मुबलक प्रमाणात धनधान्य संपत्ती सगळं होतं. अगदी व्यवस्थित खाऊन पिऊन सुखी. शिवाय गलेलठ्ठ पगार, भरपूर सगळ्या सुखचैनी, पैसेवाली. तिला एक सवय होती, ती सगळ्याला नकार द्यायची. कोणी काय द्यायला गेलं, "नको, नको माझ्याकडे आहे. नको, 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 नको" करत एक दिवशी तिच्याकडचं सगळं निघून जातं. यावर पण आपण एक म्हण आपल्याला माहिती असेल तर दैव देतं आणि कर्म नेतं. का नकार द्यायचंय तुम्हाला? नाही द्यायचा नकार. तुम्हाला वाटेल, "अरे बापरे! असं कसं? मला नाही आवडत असं कसं?" नाही. समोरनं तुम्हाला तुमची नियती, नशीब काहीतरी देतंय. तुम्ही नकार का देताय? समजा खाण्याची वस्तू तुम्हाला आवडत नाहीये, तर म्हणायचं, "प्लीज माझं डाएट आहे." एखादा छोटासा तुकडा काढून खाऊ शकता तुम्ही. कोणी तुम्हाला काही ऑफर केलं तर नानाचा पाडा करायची काय गरज आहे? फॉर एक्झाम्पल रस्त्यात तुम्हाला एखादं कॉइन सापडलं, एखादं नोट सापडली, तर लक्ष्मी तुमची परीक्षा घेते. तुम्हाला ते उचलायचंय, सोडून जायचं नाहीये. ना की कोणाला दान द्यायचंय, ना की काही. ते आपल्या जवळ ठेवायचं. हवं तर तुम्ही वेगळं ठेवा आणि वेगळ्या कव्हरमध्ये टाकून ठेवा. ते वापरायचं नसेल तर नका वापरू. पण लक्ष्मी तुम्हाला सांगते मी तुझ्याकडे येते. तुम्ही का नाकारता तिला? का ओलांडून जाता? काहीही प्रॉब्लेम नाही. कॉइन कोणाचं मेलेल्याचं फेकलेलं आहे. समजा काही म्हणतात की प्रेतावर फेकलंय म्हणून आम्ही उचलत नाही. आणि एखाद्याचं असू दे. ते तुम्हाला मिळालंय म्हणजे ते तुमचं आहे. तुमच्याकडे ते दिसलंय. तुम्हाला का दिसलं? एवढे हजार लोक चाललेत रस्त्याने. तुमच्या दृष्टीपथात ते का आलं? तर काही गोष्टी आपण चुका करतो. त्या चुका आजपासून आपल्याला टाळायच्या आहेत. ओके. पटतंय का की नाही? तर पेराल तसं उगवते आणि काय म्हणतो आपण ते दुसरी म्हण मीच विसरले तर हरकत नाही. तर सभोवती जे घडतं ते तसंच घडत राहतं आणि तुम्ही पेराल तसं उगवतं आणि तुम्ही जेवढं द्याल तेवढंच तुम्हाला परत मिळतं. असे सुविचार आपण नेहमी ऐकतो. येस. या सगळ्यातनं हा नियम सांगितला जातो की थोर शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांना सापडलेलं वैश्विक तत्वही यातून सांगितलं जातं. न्यूटन यांच्या वैज्ञानिक शोधांमध्ये आता तुम्ही म्हणाले न्यूटन इकडे कुठे आले? तर हे सगळे सायंटिफिक शोधच आहेत. त्यांनी सुद्धा हे सिद्ध केलंय आणि म्हणूनच त्यांच्या विश्वातल्या गतीच्या मूलभूत नियमांचा समावेश आहे. त्यातील एक नियम आहे प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी किंवा समान प्रमाणात प्रतिक्रिया असते. आलं लक्षात? मी आत्ताच सांगितलं की तुम्ही जसे राहाल तसंच तुमच्या आजूबाजूचं परिस्थिती असते. तुम्ही जास्त गुंता करून घ्याल, दुसऱ्यांचा त्रास स्वतःला करून घ्यायची काही गरज नाही आपल्याला.
शेजारच्या घरात काय चाललंय त्याच्याकडे आपलं लक्ष नसलेलंच बरं. तर न्यूटनचा हा नियम तुम्ही कृतज्ञतेच्या कल्पनेला लावलात तर त्यानुसार असं म्हणता येईल की ज्यावेळी तुम्ही एखाद्याला धन्यवाद देता तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून तुम्हालाही दुसऱ्याकडनं धन्यवाद मिळतात. तुम्ही जेवढी कृतज्ञता दिलेली असते तितकीच तुम्हालाही परत मिळते. हा, आता ती परत मिळते म्हणजे तुम्ही एखाद्याला थँक्यू म्हणालात पण तुम्हाला थँक्यू त्याच्याकडनं 4 वेळा ऐकायला मिळेल ही प्रतिक्रिया नाहीये. तुम्हाला कुठून तरी दुसरीकडनं तिसरी चौथी व्यक्ती कुणीतरी येईल आणि तुम्हाला मदत करून जाईल. किंवा तुम्ही तिला मदत कराल, ती तुम्हाला 4 वेळा थँक्यू म्हणेल. पण थँक्यू तुमचं तुमच्याकडे रिटर्न. तुम्ही जे चांगली गोष्ट कराल ती तुमच्याकडे नेहमी रिटर्न येईल. फॉर एक्झाम्पल माझा एक स्वभाव होता. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. पण मी सांगते मी नाटकात काम करत होते. 10वी का 11वी पासून मी नाटकात काम करते. त्याच्या आधी घरी मी नाटकं करायची. भाज्या खायच्या नाहीत, हे नाही, ते नाही चालायचं मग. आणि मे बी मला वात होता त्यामुळे माझ्या घरातले पण मला वांग आणि बटाटा द्यायचे नाहीत मोस्टली. तर मी नाटकाला पहिल्यांदा गेले तर मला खरं तर खूप गंमत वाटली. पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की अरे चवळीची भाजी आहे. मी तुम्हाला हे उदाहरण देण्यासाठी चवळीला नाव ठेवणार आहे. सॉरी फॉर चवळी. चवळीची भाजी आहे कडधान्याची. मी कधीच माझ्या घरी खाल्ली नव्हती. पण आता करू काय? मला सगळं दिसतंय आजूबाजूचं वातावरण. देवाचं नाव घेतलं आणि पोटात ढकलले आणि मस्त लागली मला. कारण मी कोकणात होते. कोकणात मोस्टली कडधान्य मिळतं आणि भाजी इतकी छान केली होती की त्यानंतर मी चवळी खायला लागले. पण मी तिथे त्या दिवशी शपथ घेतली की अन्नाला कुठल्याही प्रकारच्या अन्नाला मी कधीही नाव ठेवणार नाही आणि जे मिळेल ते डोळे बंद करून खायचं. समजा मला अधून वाढण्याचा प्रयत्न केला तर बस झालं एवढंच म्हणून. नसेल आवडत तरी आपण दर्शवायचं नाही की मला हे आवडत नाहीये. त्यामुळे कधीच कोणाला मिळालं नाही पण त्याच्यामुळे माझाच एक फायदा झाला. आजतागायत माझ्या आजूबाजूला इतकं खाणं असतं की विचारू नका. माझ्याकडे बघूनही तुम्हाला वाटत असेल. मला अगदी नित्य नेमाने भरपूर खायला मिळतं आणि ते सुद्धा चविष्ट. म्हणजे कधी-कधी तर आपण वाट्टेल तेवढं येस, आपण वाट्टेल तेवढं खातो. त्यावर ते अवलंबून आहे. पण मला इतकं छान मिळतं म्हणजे हा जो सिद्धांत मी आता सांगितला, त्याचाच मला तुम्हाला अनुभव देण्यासाठी हे सांगायचं होतं. तर ह्या सगळ्याला सुद्धा तुम्ही जितकी भरभरून कृतज्ञता व्यक्त कराल, तितकी सखोल, तितकीच किंबहुना जास्त भावना तुम्हाला त्या बदल्यात मिळेल. आता कृतज्ञतेचा एक सोनेरी धागा आहे. म्हणजे हजारो वर्षापूर्वी मानव जातीच्या सुरुवातीच्या नोंदी आपण पाहिल्या, तर त्याही काळात कृतज्ञतेची जादू होती. इव्हन आयझॅक न्यूटन जे आहेत, ते सुद्धा त्यांच्या संशोधनापेक्षा सुद्धा तेव्हा जेव्हा एकदा ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या आधी शोध लावलेल्या सगळ्या शास्त्रज्ञांना ते धन्यवाद देत होते. स्वतःच्या कर्तृत्वाला ते म्हणाले नाही, त्यांच्यामुळे माझ्यात ही शक्ती आली, ही योग्यता आली. तर मोठी माणसं मोठी का असतात? कारण ते आपल्या आधीच्या लोकांना त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात भरपूर कृतज्ञता असते. म्हणजे प्रत्येक खंडातनं दुसऱ्या खंडामध्ये, प्रत्येक संस्कृतीमधनं दुसऱ्या संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी कृतज्ञतेच्या झिरपत राहिल्या. ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, यहुदी, बौद्ध, शीख आणि हिंदू या मुख्य धर्मांचा कृतज्ञता हाच गाभा राहिलाय. महम्मद पैगंबर सुद्धा म्हणाले की मिळालेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता म्हणजे ही विपुलता म्हणजे भरपूर पुढेही मिळत राहील याची हमी असते. बुद्ध म्हणाले कृतज्ञता अं, आणि आनंद याशिवाय तुमचे इतर कोणतेही ध्येय असू शकत नाही. अ, कोणाचं तरी भार हँड रेज आहे, कोणाला हा मध्ये काही भारती बोलायचंय का? ओके. हा मी हा. प्रीती बोलतीये. 10 मिनिटं राहिलेत. आपण आतापर्यंत जे काय वाचलं किंवा समजलं त्याबद्दल प्रश्न हा. घेऊया का? जर कोणाचे हो असतील तर. चालेल, हरकत. 6 मिनिटं आहेत आपल्याकडे. येस. ओके. कोणाचा तरी तुझाच हँड रेज होता का? अरे ओके. नाही मी कोणाला बोलायलाच विचारायचंय का काही? हो कोणाला हो ठीक. विचारायचं असेल तर विचारू शकता. नाहीतर मग भारतीताई पुढे वाचतील. नाही ठीक आहे. मी कालचा होमवर्क दिला होता. तो किती जणांनी केलाय? हँड रेज करा किंवा हो नाही काय ते म्हणा. तुम्ही तुमची जादूची यादी तयार केली आहे का? जादूच्या स्वप्नांची यादी? यादी बनवली. बनवली आहे का?
हा केले. हो. हो. ओके. समृद्धी, मला एक दोन वाक्य वाचून दाखव. एक दोन तुझी स्वप्न वाचून दाखव. दाखव. हा हा, एक मिनिट दाखवते. येतोय ऐकू आवाज माझा? हो, येतोय. हॅलो. हा. हो हो, बोला. माझी आई मला भरपूर मदत करते. हा. माझी तब्येत आता खूप चांगली झालेली आहे. ओके. आणि गेलेले माझ्या मुलग्याला लिहिलंय. माझा मुलगा सरकारी नोकरीत लागलेला आहे, हे असं लिहिलंय. असू दे ना, काही नाही. लागू तर तुम्हाला त्याला सरकारी नोकरीत पाहायचं आहे ना. मी हा हा, म्हटलेलं, तुम्ही पाहायचंय. एकतर शंका ठेवू नका कसली, आणि आनंदाने नाही नाही एक्सप्लेन नाही. करा लोकांसमोर. हा कारण चार हा, लोकांमध्ये हो. ते आदळून आदळून कुणाला त्यातनं कुणाला तरी आणखी कोणाला तरी माहिती मिळेल की अच्छा असं पण लिहू शकतो. हा हा. आई मदत करते म्हणजे आई आधी मदत करत नव्हती का? नाही नाही, करती कसं आहे? करती, कायम करती. कायम ओके करती. ओके ओके. हम्म. हा, बरं, दुसरं ओके. कोणी आहे का अजून त्यांनी लिहिलेली यादी एक दोन वाक्य मला सांगेल असं? निखिल, यादी बनवलीये का? ड्रीमची यादी बनवली का निखिल? राधिका, तू हो बनवली हो हो, आहेस? बनवली वाचून दाखव बनवली एक दोन. बनवली. स्वप्न एक दोन वाचून दाखव. नाही नाही बनवली, अजून नाही बनवली. बनवते, आज बनवते. ओके ओके, कालचं बनव, राहिलं ना, वाच. काल मी जॉईन नव्हती झाली ना, वेळाने जॉईन झाली होती. मला तुझी ती नो लिंकच नाही प्रॉब्लेम. मिळाली. निखिल, वाच. कुठलंही सिंपल साधं, तुला जे नाही वाचायचं ते नको वाचू, पण जे सगळ्यांना चालेल तसं एखादं वाचून दाखव. तुम्ही लिहिताना काही गडबड करताय का ह्यासाठी मी तुम्हाला वाचायला सांगते, बाकी काही नाही. बोल. बरं. मी प्रोफेशनली फिटनेस ट्रेनर आहे. तर मी अशी यादी म्हणजे विश लिहिली आहे की माझ्याकडे मॅक्सिमम नंबर ऑफ क्लायंट्स ट्रेनिंगसाठी यावेत ऑनलाईनच्या माध्यमातून. येत आहेत. ओके. हो, हा. बोल पुढे. अजून एखादं? हा. अजून एखादं वाच. अजून एखादं अजून वाचायचं. हा, मला जी एक स्पोर्ट्स कार हवी आहे ती माझ्याकडे आलेली आहे. वा वा वा. येस, करेक्ट. तर आपली स्वप्न साकार झालेली आहेत किंवा आपल्याला हे हवंय, तर ते कसं लिहायचंय? क्वेश्चन मार्क नाही लिहायचंय आपल्याला. झालंय ते, ते पॉसिबल होणार आहे या पद्धतीने आपल्याला स्वप्न लिहायचंय. तर माझं स्वप्न आहे, समजा मला हिंदी सिरियल मध्ये काम करायचंय. त्यासाठी मी कुणाचा आधार घेईन? जेनेट. तर मी तसं लिहिणार, जेनेटकडनं मला हिंदी सिरियल मिळाली आहे. मला समजा त्याच्यासाठी काही मला माझा पैसे हवेत, तर मला 5,000 पर डे मिळतील आणि मला सतत 5-6 वर्ष त्यात काम करायला मिळेल. अशी स्वप्न तुम्हाला लिहायची आहेत. कुठलंही स्वप्न लिहिताना कुठलीही लाज नकोय. काहीही तुम्ही विचार करू नका. हे होणार म्हणजे होणार अशी खात्री ठेवा. आणि ते कधीतरी झालेलं, लगेच होणार नाही, पण कधीतरी होणार आहे. हे 200% मी तुम्हाला सांगते, कारण तुम्ही काय केलंय मागे तुम्हाला माहित नाही. त्यावर तुमच्या स्वप्नाची पूर्तता अवलंबून आहे. जर तुम्ही चांगलेच असाल, तुम्ही कधी काही बोलला नसाल कशाला. फॉर एक्झाम्पल, माझ्या मिस्टरांना जरा भाजी आवडत नाही, तर त्यांना ती सवय आहे. हे काय केलं, ते काय केलं, तर ह्या नकारात्मक भावना दिल्यामुळे ते सतत त्यांना काय वाटतं, ही नकारात्मक भाजीच येते. ते डबा भरायच्या आधी काय केलंय, अरे बापरे आता मला ती कशी जाणार, हा विचार करतात. तर मेडिटेशनच्या एका माध्यमात एका स्त्री एकदा आली होती सिनियर्स कडे. तिला अन्न घशाखाली उतरत नव्हतं. अन्न घशाखाली का उतरत नव्हतं, तर त्यांनी विचारलं की काय झालं बाबा, का नाही? तर सिनियर म्हणाले, सगळे म्हणजे रिपोर्ट वगैरे बघितले, पण रिपोर्ट मध्ये तिच्या गळ्याला काहीही प्रॉब्लेम नव्हता. मग सिनियरनी तिला 2च प्रश्न विचारले की तुम्ही अन्न टाकता का, किंवा तुम्ही अन्नाला नाव ठेवता का? त्यातलं एक उत्तर तिचं होतं, ती सतत अन्न फेकून द्यायची. तर आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा आपला अन्नाचा साठा आपल्या बरोबर घेऊन येतो. तर तुम्ही तो कसा वाया घालवायचा की त्याचा चांगला वापर करायचा, हे आपल्यावर अवलंबून आहे. तसंच तुम्हाला काय हवं आहे हे सांगायला कधी लाज बाळगू नका, कारण तो व्यक्ती तेच करतो. जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल विराट कोहलीची जर तुम्ही कधी ह्याच्यावर वगैरे मुलाखत बघाल, किंवा सचिन तेंडुलकरने
फक्त क्रिकेटचा ध्यास घेतला होता आणि त्याने त्याच्यातच आपलं आयुष्य व्यतीत केलं. त्याने आपल्या मेन सगळा काळ त्याच्यात घातला. पहाटे उठून 4ला काम करायचं. त्याला एवढं ह्यूज सक्सेस का मिळालंय तो त्या गोष्टीच्या मागे होता. तसंच तुझी स्पोर्ट्स कार पण कधीही येईल, काही प्रश्न नाहीये. फक्त तुला ते तुझ्या डोक्यात म्हणजे आपले विचार दोनदा कामाला लागतात. पहिलं म्हणजे तुझ्या मनात तो विचार आलाय. हा एकदा तो आपल्या मनात जन्म घेतो आणि दुसऱ्यांदा तो रियालिटी मध्ये जन्म घेतो. हा भारती विचार मीटिंग तू कधीतरी हो 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 मी बोलते बंद झाली की झाली. ओके. हा मग फक्त त्यांना आठवण कर की 10 उद्या पुन्हा 10 वाजता आपण 10 उद्या पुन्हा एकदा ही यादी तुम्ही बदलली त्याच्यात वाढ केली तरी प्रॉब्लेम नाही. सतत विचार करा की हे योग्य आहे का, असं लिहिलेलं योग्य आहे. अशी 10 स्वप्न जी तुम्हाला लगेच हवी आहेत, लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण झालेली हवी आहे, त्याची यादी करायची आहे. आणि पुन्हा एक आपल्याला करायचं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, जर दिसली तर तुम्हाला असा एक दगड शोधायचा आहे. दगड दिसतोय का सगळ्यांना? दगड जरुरी नाही काळाचा आहे, फक्त तो गुळगुळीत हवाय. कुणाचं तरी माईक चालू आहे.